छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात मंडलिकांनी वादग्रस्त वक्तव्य केले, ज्याचे पडसाद आजही उमटतायत। शाहू महाराज हे दत्तक आहेत असं मंडलिक म्हणतात। कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार असल्याचं मंडलिक यांनी वक्तव्य केलेलं होतं। आताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? शाहू महाराज गादीचे खरे वारसदार नाहीत असं मंडलिक म्हणतात आणि आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय, ज्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटतायत। हा माझा राजकारण गादीचा आपण गडा करणार आहे अशी गोष्ट टांगावं करतो आम्ही हळूहळू निर्मित करतो। तर मला या निमित्तानं सांगितलं होतं आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, महाराष्ट्रात खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाही, खरे वारसदार तुझे आणि आहो चौथे आंबेडकरांची मार्गाकडे यावं। संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे। छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत, याचा निषेध आम्ही करतो। त्यांनी त्वरित माफी मागावी, या वक्तव्य पाठीमागे घेऊन माफी मागावी, त्याचे प्रायश्चित्त त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील। मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात। या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही। राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी, हे महाराष्ट्र सहन करणार नाही। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तक पुत्र म्हटलेलं आहे, हा कुठेतरी गादीचा अवमान नाही आहे का? नाही असं चर्चा आहे। संजय मंडलिक काय बोलले त्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे किंवा एकनाथजी देतील, मला त्याबद्दलची माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।